12th केमिस्ट्रीमध्ये आज आपण नवीन चॅप्टर चालू करत आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. टाका हेडिंग. अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. सगळेजण इकडे लक्ष द्या. हा आहे हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे कोण? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, कोणतं का असे ना. मिथिल अल्कोहोल कुणापासून बनला असेल? मिथेन मधला एच निघून गेला आणि त्याच्या जागी OH येऊन बसला. इथेन मधला एच निघून गेला, त्याच्या जागी OH येऊन बसला. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सांगा. इथेन मधले 2 हायड्रोजन निघून गेले आणि त्याच्या जागी 2 OH येऊन बसले. ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सांगा. 3 कार्बनचा आहे म्हणजे कोण आहे? प्रोपेन. प्रोपेन मधल्या प्रत्येक कार्बनवरला 1 हायड्रोजन निघून चाललाय, त्याच्या जागी 1 OH येऊन बसलेला आहे. ग्लिसरॉल तयार झाला. हे कोण आहे सांगा बरं, विचार करून सांगा. 6 कार्बनचा हेक्झेन आहे म्हणला मी. कशाहून 6 कार्बन? CHOH 4 आहेत म्हणजे 4 कार्बन. वरला एक 5 आणि खाल्ला एक 6. हेक्झेन मधल्या प्रत्येक कार्बन मधला 1 हायड्रोजन निघून चाललाय आणि त्याच्या जागी 1 OH येऊन बसलेला आहे. बरोबर आहे. येऊन बसलेला कोण आहे? OH. द हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अ हायड्रोकार्बन. कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अ हायड्रोकार्बन ऑब्टेन्ड बाय, आपल्याला मिळाला रिप्लेसिंग 1 or more हायड्रोजन ॲटम्स ऑफ हायड्रोकार्बन बाय हायड्रॉक्सिल ग्रुप्स इज नोन ॲज अल्कोहोल. 3 भाग आहेत त्याच्या चॅप्टरमध्ये. अल्कोहोल, फिनॉल आणि इथर. त्याच्यातला अल्कोहोल मधला पहिला पार्ट बघणार आहोत, त्याच्यानंतर फिनॉल, त्याच्यानंतर इथर. अल्कोहोल मध्ये काय काय सांगा बरं. आधी ह्याची डेफिनेशन सांगा. ह्या सगळ्याचं मिळून अल्कोहोल आहे. मग ह्याचा वेगळा प्रकार आहे, ह्याचा वेगळा, ह्याचा वेगळा, ह्याचा वेगळा, ते नंतर बघू. अल्कोहोल कोणाला म्हणायचं सांगा. हे कोण आहेत? OH. OH 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 म्हणजे कोण आहे? द हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन ऑब्टेन्ड बाय, आपल्याला हे मिळाले आहेत. कसे मिळाले सांगा.
obtained by replacing one or more hydrogen atoms of hydrocarbon by hydroxyl groups is known as alcohol. बरोबर. Classification. Alcohols are classified into 4 types. मोनोहाइड्रॉक्सी, बरोबर, डायहाइड्रॉक्सी, ट्रायहाइड्रॉक्सी आणि पॉलीहायड्रॉक्सी. जर मी तुम्हाला शॉर्ट मध्ये विचारलं डायहायड्रॉक्सी कुणाला म्हणायचं सांगा बरं म्हणलं तर तुम्ही काय म्हणणार? त्याला अजून एक मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक, पॉलीहायड्रिक असंही म्हणतात. ह्याला नाव काय आहे? मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल आणि पॉलीहायड्रिक अल्कोहोल. नावानुसार मला उगाच शॉर्ट मध्ये सांगा बरं. मोनोहायड्रिक अल्कोहोल कुणाला म्हणायचं? ज्या अल्कोहोल मध्ये एक OH राहते त्याला मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणा. डायहायड्रिक अल्कोहोल कुणाला म्हणायचं? ज्या अल्कोहोल मध्ये 2 OH ग्रुप असतात त्याला डायहायड्रिक अल्कोहोल म्हणा. ट्रायहायड्रिक अल्कोहोल कुणाला म्हणा? ज्या अल्कोहोल मध्ये 3 OH ग्रुप असतात त्याला ट्रायहायड्रिक अल्कोहोल म्हणा. पॉलीहायड्रिक अल्कोहोल कुणाला म्हणा? ज्या अल्कोहोल मध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्त OH ग्रुप असतात त्याला पॉलीहायड्रिक म्हणा. आधी तुमच्या डोक्यात बसलं काय काय? मोनोहायड्रिक 1 OH असलेला, डायहायड्रिक 2 OH असलेला, ट्रायहायड्रिक 3 OH असलेला, पॉलीहायड्रिक 4. तुम्हाला हायड्रॉक्सी म्हणलंय का हायड्रिक म्हणलंय जरा बघू द्या बरं. हायड्रिकच आहे. 1 मिनिट. मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल, पॉलीहायड्रिक अल्कोहोल. आयडिया तर तुमच्या डोक्यात बसली. 1 OH असल्यावर मोनोहायड्रिक म्हणा, 2 OH असल्यावर डायहायड्रिक म्हणा, 3 असल्यावर ट्राय म्हणा, 4 किंवा 4 पेक्षा जास्त असल्यावर पॉलीहायड्रिक. त्याला डिफाईन कसं करायचं आता सांगा बरं. द अल्कोहोल कंटेनिंग 1 OH group in their molecule is known as monohydric alcohol. Example methyl alcohol, ethyl alcohol. याची नाव काय? मिथिल अल्कोहोल, डायहायड्रिक, the alcohol containing 2 OH groups in their molecule is known as dihydric alcohol. Example ethylene glycol. ट्रायहायड्रिक कोणाला म्हणायचं? The alcohol containing 3 OH groups in their molecule is known as a trihydric alcohol glycerol. पॉलीहायड्रिक कुणाला म्हणायचं? The alcohol containing 4 OH groups or more than 4 OH groups in their molecule is known as polyhydric alcohol. Example sorbitol.
आणि अल्कोहोलची डेफिनेशन काय सांगा? द हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन ऑब्टेन्ड बाय, कसा मिळाला आहे? रिप्लेसिंग one or more hydrogen atoms of hydrocarbon by hydroxyl groups is known as alcohol. Classification: alcohols are classified into 4 types. चारीचे नाव: monohydric alcohol, the alcohol containing one OH group किंवा hydroxyl group in their molecule is known as monohydric alcohol. Example: methyl alcohol, ethyl alcohol. Dihydric alcohol: the alcohol containing 2 OH groups in their molecule is known as a dihydric alcohol. Example: ethylene glycol. Trihydric alcohol: the alcohol containing 3 OH groups in their molecule is known as a trihydric alcohol. Example: glycerol. Polyhydric: the alcohol containing 4 or more than 4 hydroxyl groups in their molecule is known as polyhydric alcohol. जसं जसं OH ग्रुपची संख्या वाढत जाते, हे पूर्ण लिक्विड आहे. ग्लिसरीन माहिती आहे का तुम्हाला? ग्लिसरीन तोंड आल्यानंतर तोंडाच्या मध्ये लावतात ग्लिसरीन. हे ग्लायकॉल, ग्लिसरीन, सॉर्बिटॉल. हे लिक्विड आहे, हे सेमी सॉलिड आहे आणि हे सॉलिड आहे. जसजशी OH ग्रुपची संख्या वाढत जाते तसं तसं त्याच्यामध्ये सॉलिडनेस यायला चालू होतं. आता 3 कार्बनचा OH ग्रुप म्हणजे कोण? प्रोपिल अल्कोहोल. 3 कार्बनचाच 3 OH असलेला म्हणजे ग्लिसरॉल. तो लिक्विड आहे आणि हा सेमी सॉलिड आहे. का बरं असेल असं? म्हणजे मला काय म्हणायचं कळालं का तुम्हाला? माझ्याकडे हे एंट्रन्स साठी सांगलेलो मी. हे प्रोपिल अल्कोहोल आहे. आणि हे सुद्धा प्रोपिलचाच 3 कार्बनचाच अल्कोहोल आहे, पण हा कंप्लीट लिक्विड आहे आणि हा सेमी सॉलिड आहे. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की जसं जसं OH ग्रुपची संख्या वाढत जाते तसं तसं त्याचं डेन्सिटी वाढते, म्हणजे जडपणा वाढतो. हे आता आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीमध्ये बघायचंच आहे, पण उगाच सहज सांगितलं मी तुम्हाला. आलं का लक्षात? अगोदर इंट्रोडक्शनचा पार्ट लिहून घेऊ. लिहा. अल्कोहोल इन्व्हर्टेड कॉमातल्या द हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्हज ऑफ hydrocarbon obtained by replacing one or more hydrogen atoms of hydrocarbon by hydroxyl groups कंसात OH ग्रुप is known as alcohol. इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करा. खाली एक ओळ जागा सोडा. लिहा खाली क्लासिफिकेशन. alcohols are
mainly classified into four types. ते चारी टाईपच्या आधी एका खाली एक नावाले आम्ही बोर्डावर लिहिल्यासारखं मोनोहायड्रिक अल्कोहोल, नंबर 2 डायहायड्रिक अल्कोहोल, नंबर 3 ट्रायहाइड्रिक अल्कोहोल, नंबर 4 पॉलीहाइड्रिक अल्कोहोल. परत एक ओळ जागा सोडा. टाका नंबर 1 मोनोहाइड्रिक अल्कोहोल. The alcohol containing only one hydroxyl group कंसात OH group कंस बंद in their molecule is known as monohydric alcohol. एक्झाम्पल म्हणून ते बोर्डावरले दोन्ही एक्झाम्पल लिहा, मिथिल अल्कोहोल आणि इथिल अल्कोहोल. नंबर 2 टाका डायहाइड्रिक अल्कोहोल. The alcohol containing two hydroxyl group कंसात OH ग्रुप कंस बंद इन देयर मॉलिक्यूल इज नोन एज डायहाइड्रिक अल्कोहोल. एक्झाम्पल म्हणून ते लिहा बोर्डावरलं इथायलिन ग्लायकॉल CH2OH CH2OH. इथाइलिन ग्लाइकॉल. नंबर 3 ट्रायहाइड्रिक अल्कोहोल. द अल्कोहल containing three hydroxyl group
कंसात OH ग्रुप in their molecule is known as trihydric alcohol. Example या CH2OH, CHOH, CH2OH, glycerol. चौथा टाका पॉलीहाइड्रिक अल्कोहोल. ल्या द अल्कोहोल कंटेनिंग 4 or more than 4 हाइड्रॉक्सिल ग्रुप कंसात OH ग्रुप in their molecule is known as polyhydric alcohol. Polyhydric alcohol. एग्जाम्पल या सॉर्बिडॉलचा. हेडिंग टाका खाली मोनोहाइड्रिक अल्कोहोल. मोनोहाइड्रिक अल्कोहोल जी तुम्ही तिथं डेफिनेशन लिहिलं ती परत एकदा लिहून काढा. फक्त पुढलं सांगतो. आत्ता जे लिहिलेली डेफिनेशन आहे तीच रिपीट लिहा. बघा सगळेजण इकडे लक्ष द्या.
या 3 एक्झाम्पलकडे बघितल्यानंतर हे कशाचं क्लासिफिकेशन आहे तुमच्या लक्षात येत असेल. मागचा चॅप्टर संपल्यामुळे आता पुढलं चॅप्टर आपल्याला सोपं जाते सगळं. OHCH2 ला अटॅच आहे, प्रायमरी अल्कोहोल. OH जर CH ला अटॅच असेल OH जर C ला अटॅच असेल हे तिन्ही प्रकार आहेत त्या मोनोहायड्रिक अल्कोहोलचे. मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स: प्राइमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्सरी. डेफिनेशन लय सोपी आहे. द अल्कोहोल in which hydroxyl group is attached to primary carbon atom is known as the primary alcohol. The alcohol in which hydroxyl group is attached to secondary carbon atom is known as the secondary alcohol. The alcohol in which hydroxyl group is attached to tertiary carbon atom is known as the tertiary. बऱ्याच वेळेस घोकमपट्टी म्हणून आपण पाठ करतो CH2OH म्हणजे प्रायमरी, CHOH म्हणजे सेकंडरी, COH. ठीक आहे एंट्रन्स साठी का, पण नेमकं प्रायमरी कुणाला म्हणायचं, सेकंडरी कुणाला म्हणायचं, टर्सरी कुणाला म्हणायचं सांगतोय का. OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला परत किती कार्बन अटॅच आहेत? 1. OH या कार्बनला अटॅच आहे याला परत 1 कार्बन अटॅच आहे म्हणून प्रायमरी. OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला परत किती कार्बन अटॅच आहेत? 2 म्हणून सेकंडरी. OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला परत किती कार्बन अटॅच आहेत? 3 म्हणून टर्सरी. नियमानं कळालं का? लिहा. मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आर classified into 3 types: आधी तिन्हीचे नाव आले का खाली एक. नंबर 1 प्रायमरी अल्कोहोल, नंबर 2 सेकंडरी अल्कोहोल, नंबर 3 टर्सरी अल्कोहोल. परत एक वेळ जागा सोडून लिहा. प्रायमरी अल्कोहोल, द अल्कोहोल in which hydroxyl group is attached to primary carbon atom is known as प्रायमरी अल्कोहोल. बोर्डावरला एक्झाम्पल लिहा इथिल अल्कोहोलचा. नंबर 2 सेकंडरी अल्कोहोल, the alcohol in which hydroxyl group is attached to
सेकंडरी कार्बन ॲटम. is known as secondary alcohol. Example isopropyl alcohol. एग्जाम्पल ले लो. तीसरा लिया टर्सरी अल्कोहल. द अल्कोहल इन विच हाइड्रोक्सिल ग्रुप इज अटैच्ड टू टर्सरी कार्बन एटम इज नोन एज टर्सरी अल्कोहल. बरोबर. खाली लिहा एक फॉर एंट्रन्स म्हणून एक बॉक्स करून लिहा. डैश CH2OH प्राइमरी अल्कोहल. CHOH secondary alcohol. Tertiary alcohol. येत्या रविवारी 1 मेला तुमचे हॅलोजन डेरिव्हेटिव्हजवर बोर्डाची परीक्षा आहे. आलं का लक्षात?